मीरा भाईंदर ते वसई विरार अशी मेट्रो देखील धावणार। मुख्यमंत्री फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्णय 25 किलोमीटरच्या मेट्रो 13 वरती 16 स्थानक होणार। प्रकल्पाला 17,725 कोटींचा खर्चही अपेक्षित। पुण्यातील 2021 पासून अपघाताची धक्कादायक माहिती समोर। 2021 पासून आतापर्यंत 6,500 अपघातांची नोंद, तर 2021 पासून आतापर्यंत 1,776 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद। 2026 मध्ये 18 ऑगस्ट पर्यंत 863 अपघात। पुणे रिंग रोडसाठी 10,502 कोटींचा निधी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत काम करण्यात येणार। जून 2029 पर्यंत पुणे रिंग रोडचं काम पूर्ण करण्याचा सरकारचा मानस, तर 10,502 कोटी 35 लाखांच्या खर्चालाही मंजुरी। नागपूरमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा आजचा 7वा दिवस। 13 ऑगस्ट पासून नागपूरमधील आदिवासी विकास विभागाच्या कार्यालयामध्ये विद्यार्थ्यांसाठी या आंदोलन। आदिवासी शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी 26 वर्ष वयाची मर्यादा हटवावी अशी विद्यार्थ्यांची मागणी। वाशिममधल्या मालेगाव तालुक्यातील मोरणा तलावामध्ये आढळला तरुणीचा मृतदेह। दोघेही 24 ऑगस्ट पासून बेपत्ता होते। महादेव निंबाळकर आणि निकिता कांबळे असं मृत तरुणींचं नाव आहे। मृत तरुणी गोक सावंगी या गावातील रहिवासी असल्याची देखील माहिती मिळाली। नागपूरच्या पुसाकुंदी या ठिकाणी एका निवासी आश्रमशाळेमध्ये विद्यार्थ्यांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप। आश्रमशाळेच्या नाईट वॉचमनला कोंढाली पोलिसांनी अटक केली। राजेश मालापुरे विरुद्ध बाल लैंगिक शोषण प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा देखील दाखल। इगतपुरीच्या सांचेगाव शिवारामध्ये भरधाव कारची महिलेला धडक। हॉटेल हिरवी मिरचीच्या गेटजवळ भीषण अपघात झाला। रुपाली निलेश पाटील यांचा मृत्यू। कारचालक दीपक शिवाजी सेंदाणे यांच्याविरुद्ध गुन्हा देखील दाखल करण्यात आला। नागपूरमध्ये अवैध बांधकामांवरती महापालिकेची कारवाई सुरू। शहरातील सुमारे 200 बेकायदेशीर बांधकामांना नोटीस बजावली। यामध्ये मॉल, हॉस्पिटल आणि सेलिब्रेशन हॉलचाही समावेश।